वारकरी शिक्षण संस्था दीक्षित महाराज गुरुवर्य दीक्षित महाराज यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहे। त्याचप्रमाणे ज्यांनी पहाटे काकड्याला साथ दिली व तसेच या ठिकाणी ज्यांनी आपले तुळस वृंदावन असतील जे कोणी स्वयंसेवक असतील त्यांच्या आम्ही समस्त माळी पंच मंडळी आभारी आहोत। या ठिकाणी बरोबर येत नाही त्याच्यापासून काय हानी झाली माझं मला माहिती महाराज फुकट मिळालं त्यावेळेला काय कोणी पैसे दिले नाही पण आज त्या वस्तू नाही त्याची किंमत कळली ना ज्याला एक किडनी आहे एका किडनीवर माणूस जगत का नाही एका डोळ्याने सगळं जग दिसतं पण देवाने किती दिले नाही म्हटले राहू दे तुला एक वाढव घे दोन घे म्हणजे एकानं दिसतं जग पण दोन घे म्हणजे किडन्या किती दिल्या तुम्हाला नाही का किडन्या खरं बोलायला काय करते अहो किडन्या दोन दिल्या एकावर माणूस जगतो पण दोन दिल्या फुफ्फुस किती दिले फुफ्फुस हार्ट म्हणतात त्याला दोन बाजू दिले त्याला एकावर चालत आमचे एक मोठे कलाकार होऊन गेले एकाच फुफ्फुसावर त्यांनी आयुष्य काढलं मला तात्पर्य असं या दोन दोन वस्तू दिल्या ना किडन्या दोन दिल्या डोळे दोन दिले कान दोन दिले एक कान आता माणसं एक कान घालतो का असे हात लावतो कानाला अरे देवानं दिले तेव्हा चांगले दिले होते आपण सांभाळले नाही दुसरं काय दात किती आहे 32 देवानं विचार केला का 2-3 दातांनी खाता आला असतो ना 32 काय जायचे एवढे पण ते फुकट राहू दे म्हणतो एवढे पण आपल्याला त्यांची किंमत नाही महाराज असं आले म्हणून हे सगळं देवानं दिलं देव म्हणतो देऊन पाहतो देऊ अशा प्रकारे शरीराची किंमत आपल्याला कळत नाही शरीर नसलं का आपल्याला कळतं त्या कवळण झालेला अभिमान भगवंताला सहन झाला नाही की आपल्याला आणि त्याला दिल्यानंतर सगळ्या लोकांना आनंद अशा प्रकारचा साजरा केला आहे म्हणून तोच आनंद गेले 7 दिवस आपण त्याला करण्याचा अधिकार तेव्हा देतो आयुष्याची सेवा करावी लागते 7 दिवस आपण हरिनाम केला सुंदर कीर्तनही झाले आणि संध्याकाळी नंतर पंक्ती झाल्या दोन्ही काम झाले नामस्मरण झालं आणि भोजनही मिळालं आपल्याला या मंडळाने ट्रस्ट मंडळाने खूप सुंदर सगळं नियोजन केलंय धन्यवाद तुम्हाला आणि आजचा कानाचाही प्रसंग खूप छान सुंदर अशा प्रकारचा आपण सगळी व्यवस्था केलेली आणि म्हणून आता तुका म्हणे पहिले मागे एवढ्या वेळी त्यांना काय मुख दिले वरी सावधानी आम्हाला भेटलंय तेव्हा आम्हाला बोलू नको कोणी एकदा भेट देते भेटली एका वेळा काय मुख दिल्यावरती थोडासा थोडा वेळ आपण चिंतन केलेलं आहे तशी माझी परिस्थिती एवढं चांगलं बोलण्यासारखी नाही त्यांना त्यांच्या तुम्हाला किती काळ आलं किती काय आलं किती स्पष्ट
निवेदन करायचं आहे. लई आपली सेवा कुंडली गाव गोपाळांनी काळा गोपाळांना खायला सांगितला पण आपल्याला नियम सांगितले मानवी नर वेळेला तो सफळ व्हावा सार्थकी लागावा याच्याकरता भगवंताचं दर्शन व्हावं जन्म मरणाचा फेरा चुकावा याच्याकरता परमात्म्याचं दर्शन होण्याची जी इच्छा आहे ही ओढ लागली त्याला म्हणायचं पूर्वराग उदाहरणार्थ रुक्मिणी माता परमात्म्याचं चिंतन करत होत्या त्या चिंतन करण्याचं कारण असं का फक्त गुणगान ऐकले होते त्या देवाचे गुणगान ऐकले परमात्मा असा आहे परमात्मा तसा आहे असे गुणगान ऐकले पाहिलेला नव्हता पाहिलेलं नसतानाही त्याच्याबद्दल होणारं प्रेम होणारी प्रीती याला पूर्वराग असं म्हणतात म्हणून आपल्या धर्मसंतांनी आपण पाहणं आता आपण आषाढीचं वातावरण आता नेमकं संपलेलं आहे 16ला मान संध्याकाळी दिल्लीला का लगेच ओढ लागते आज उद्या हा मुक्काम उद्या तो मुक्काम एक मुक्काम माणसं पुढे करत जातात मुक्काम करता करता आणि मग दसरीच्या दिवशी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला पांडुरंगाची भेट होईल चंद्रभागेचं स्नान होईल ही जी ओढ मनामध्ये लागलेली असते महाराज यालाच पूर्वराग असं म्हणतात त्याच्या काही अवस्था आहे सगळ्यात एका शास्त्रामध्ये 10 अवस्था सांगितलं चिंता जागरोद्वेगो तानवम बलिनांगता प्रलाप व्याधी उन्माद मोह मृत्युर्दशा दश चिंता जागृत उद्वेग तानवम बलिनांगता प्रलाप व्याधी उन्माद मोह आणि मृत्यू हे 10 अवस्था आहेत 10 अवस्था जीवनामध्ये येत असतात त्या अवस्था आल्यानंतर त्याच्या पद्धतीने विकता येतात ज्ञानोबा म्हणतात तुम्ही आम्हाला अनादी कालापासून दाखवलेलं संसाराचं जे काय आपल्या गायला दोरी दाखवलेली आहे जन्माला यायचं पोट व्हायचं लेकरं मला सांभाळायचे त्याबद्दल प्रपंच करायचं आणि म्हातार झालं का मरून जायचं गेलं का पुन्हा जन्माला यायचं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जडले शयनम अशा प्रकारे हे सारखं चाललेलं आहे याच्यातून बाजूला व्हायचं असेल ज्ञानोबा म्हणतात त्या माणसाला परमात्म्याच्या भेटीची चिंता लागली पाहिजे अशी चिंता लागलं याचं नाव पूर्वराग आहे ज्ञानोबा म्हणतात काही हो स्वामी भेटेल काही ये फिरले फिटेल हे युगावरून पडलेले विस्मान एक क्षण युगासारखा मान तुम्हाला एखादा आवडीचा माणूस येणार असला त्याच्याकरता घरामध्ये तयारी चालू असते नाना प्रकारचे पक्वान मग गादी टाक्या मजरदानी 10 माणसाची तानातानी सारखं चालू आहे आणि मग त्यांनी 10ची वेळ दिलेली असते तर माणसं वाट पाहतात फोन लावले कुठपण आली पाहिजे फोनला कुठपण आली पाहिजे थोडी हवा कमी करतो आणि हवा कमी करण्याकरता भगवंतांनी कार्य केलं मग काय केलं झाडी रे गरुडा आणि रे हनुमंता ते पाट्याले होणे ओचिता लाटीदारे लोकने पालटिता झाला अभिमानी आपण रामचिता वायसा लागली माया सूत्रधारी सूत्रधार तोच आहे महाराज कोणाचा अभिमान तो जवळ ठेवत नाही म्हणून तुम्ही आम्ही अभिमान आपण करू नये काय अभिमान करायचा आहे कशाचा अभिमान करावा हे सगळं त्यांनी दिलेले नो आपल्याला आपली जमीन आपण घेतली का आपल्याला देवाला दिली आपल्याला इंद्रिय कोण दिले जेवण का आपण सांगा बरं मला चांगलं माहिती 3 वर्षापासून या घातकी कामी झालाय याची काय याचा काय
आपल्याला योग्य रीतीने दिलेले आहे। आज या सप्ताहानिमित्ताने जे आम्हाला वादनाचार्य शुभम महाराज मृदुंगाचार्य गाडेकर यांनी जी मोलाची साथ दिलेली आहे, त्यानंतर बागुल महाराज, गाण्याचार्य चौधरी महाराज आणि विशेषतः दीक्षित महाराज, त्यानंतर काकडा व भजन हे जे साथ दिलेली आहे, सोपान महाराज, पैजर बाबा भजनी मंडळ, बन भजनी मंडळ, नामदेव महाराज गिधार, शैनेश्वर भजनी मंडळ, मारुती बाबा भजनी मंडळ, गणेश भजनी मंडळ, या सर्व भजनी मंडळांचे समस्त माळी पंच मंडळी आभार मानित आहे। तसेच या सप्ताहात करिता सन्माननीय नामदार साहेबांनी भेट दिलेली आहे आणि सप्ताहासाठी त्यांनी 31,000 रुपयाची देणगी ही पाठवलेली आहे। त्यांचे पण समस्त माळी पंच मंडळी त्यांनाही धन्यवाद देत आहे। त्याचप्रमाणे आज वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष बेचे विजू सर सदाफळ हेही आलेले आहे। त्यांचे पण समस्त माळी पंच मंडळी हार्दिक अभिनंदन करीत आहे। त्यानंतर राजू हो पिपाडा हे या सप्ताहात आले आहे, त्यांचे पण समस्त माळी पंच मंडळी आभार करीत आहे। कैलास बापू सदाफळ हे पण आलेले आहेत, त्यांचे पण आम्ही आभार मानित आहे। डॉक्टर